आहे. आता रशियामध्ये मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये मराठी डिपार्टमेंट काढले आणि त्याच्यामध्ये त्यांचा एकच उद्देश आहे, तिथल्या सगळ्या जागतिक मनोवैज्ञानिकांची परिषद बोलावली आणि आमच्या राज्यामध्ये राष्ट्रामध्ये रशियामध्ये सुस्थिती नांदेल आणि मनुष्यांचा संवाद होईल, रागद्वेषाचं त्या ठिकाणी निर्मूलन होईल आणि आमचा सर्व विश्वासी होणारा व्यवहार हा हृदयाचा संवादाच्या रूपाचा राहावा, अशा प्रकारचं आम्हाला काही मार्गदर्शन. तर त्याच्यामध्ये एका भारतीय तत्त्वज्ञानी मनोवैज्ञानिकांनी सांगितलं की याला एकच पर्याय आहे. ते मनोवैज्ञानिकसुद्धा महाराष्ट्रीयन नव्हते, ते दुसऱ्या कुठल्या तरी राज्याचे, ते ओरिसा का कुठं. त्यांना जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचं जे भाषांतर मिळालं, त्या भाषांतराच्या आधाराने त्यांनी सांगितलं की संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक असणारा ग्रंथ म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आहे. आणि आता सध्या ते मराठी डिपार्टमेंट त्या ठिकाणी कार्यरत आहे. मराठी डिपार्टमेंट कशासाठी निघाला तो विभाग, तर केवळ जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचं स्वाध्याय करून, त्याचं चिंतन करून, त्याचा अनुसंधान करून, संशोधन करून मानवी जीवनाच्या उपयुक्त असा असणारा जो उपदेश तुकोबारायांचा, तो ये हृदयीचे ते हृदयी घातले, या ठिकाणी या हृदयातून त्या हृदयात संक्रमित करावा म्हणून त्या ठिकाणी ही योजना झालेली आहे. पण आपलं कसं आहे की आपण श्रीमंत बापाची दरिद्री अशा प्रकारची मुलं आहोत की या ठिकाणी लोह परिसाशी रुसले, सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे कायबा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले, अशा प्रकारची स्थिती आहे.